लहान मुलांना जेव्हा दात यायला लागतात तेव्हा ते खूप जास्त इरिटेबल बनतात. आता हे इरिटेशन कमी करण्याचे काही घरगुती उपाय तुम्ही करू शकतात. सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही स्वच्छ हात धुवायचे आणि बाळाचे जे काही हिरडे आहेत त्याला एक जेंटली मसाज करायचा आहे. दुसरी गोष्ट तुम्ही करू शकता म्हणजे एखादा स्वच्छ धुतलेला रुमाल तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात आणि थोडासा गार झाला की बाळाला चावायला द्यायचा आहे. हे करत असताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तो रुमाल घट्ट बर्फासारखा नाही झाला पाहिजे. तो थोडासा गार झाल्यानंतर बाळाला हार्डली 5 मिनिटासाठी तुम्ही ते देऊ शकतात. त्याच्यामुळे बाळाला गम्स इरिटेशन कमी व्हायला लागतं. तिसरा उपाय म्हणजे टीथिंग टॉयज. लहान मुलांसाठी BPA फ्री सिलिकॉनचे किंवा लाकडी खेळणी असतात जे ते चावू शकतात, त्याच्यामुळे त्यांच्या हिरड्यांना थोडासा आराम मिळतो. चौथा उपाय म्हणजे तुम्ही गार काकडी किंवा गाजर याचे तुकडे करून बाळाला चावायला देऊ शकता. पण हे करत असताना तुमचं बाळावर लक्ष असणं फार गरजेचं आहे, कारण बाळ हे खात असताना बाळाला त्रास होऊ नये. ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे बाळ व्यवस्थित खातंय आणि पाणी पितंय यावर तुम्ही लक्ष देणं. हायड्रेशनमुळे त्यांचं गम्सचं जे काही इरिटेशन आहे ते कमी व्हायला लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळाचं डेंटल हायजीन मेंटेन करणं. अशा वेळेला तुम्ही एक स्वच्छ कपडा घेऊन बोटाने व्यवस्थित बाळाच्या हिरड्या आणि आलेले दात साफ करू शकता. लहान मुलांना दात येण्याचा जो फेज असतो तो हा आईवडिलांसाठी आणि मुलांसाठी चॅलेंजिंग फेज असतो. सो अशा वेळेला या नॅचरल टिप्स आपण वापरून बाळाचा हा डिस्कम्फर्ट इफेक्टिव्हली कमी करू शकतो. तरी पण जर बाळाचं पेन परसिस्टंट असेल आणि त्यासोबत जर फीवर येत असेल तर अशा वेळेला डॉक्टरला कन्सल्ट करणं फार महत्त्वाचं आहे. थँक्यू.